तुम्ही कधी नदीच्या काठी सुंदर अशा चाफ्यांच्या झाडांमध्ये वसलेलं भैरवनाथाचं मंदिर पाहिलंय का? आज मी आले आहे पुण्यातील खेड तालुक्यातील या नयनरम्य अशा भैरवनाथ मंदिरात दर्शन घ्यायला। सर्वात आधी मंदिरासमोरील या दगडातील सुरेख नंदीने लक्ष वेधून घेतलं। इथेच बाजूला सुंदर असा दगडी स्तंभ आणि इतर कोरीव शिल्प सुद्धा आहेत। या मंदिरात स्त्रियांना गाभाऱ्यामध्ये प्रवेश मनाई असल्यामुळे आम्ही महिलांनी बाहेरूनच श्री भैरवनाथांचं मुख्य दर्शन घेतलं। मूर्ती पाहिल्यावर तिच्याकडे पाहतच राहावं असं वाटतं। ही मूर्ती जितकी सुंदर आहे तितकाच सुरेख इथला परिसर सुद्धा आहे। सभोवतालच्या बहरलेल्या चाफ्यांच्या झाडांमधून वाऱ्याबरोबर पसरलेला सुंदर असा चाफ्यांचा गंध मन मोहून टाकतो। मंदिराच्या शेजारीच अजून एक छोटस मंदिर आहे। तिथे सुद्धा आपल्याला एक लहान नंदी आणि शिवपिंड पाहायला मिळते। या मंदिराचं वैशिष्ट्य असं की बाहेर एवढी गरमी असून सुद्धा हा परिसर जवळच असलेल्या भीमा नदीमुळे अतिशय थंडावा देतो आणि इथूनच वाहणाऱ्या वाऱ्यावर इथे थोडा वेळ शांत बसलं की मन अगदी प्रसन्न होतं। मंडळी, तुम्हालाही अशा निसर्गरम्य वातावरणात असलेल्या मंदिराला भेट द्यायला आवडेल का? हे मला कमेंट मध्ये नक्कीच सांगा।